काय सांगू, या गाण्यातले प्रत्येक शब्द लिहिताना मला ते होतं. आधी मी हुक लाईन मला सुचली होती की माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नाव र. सो तिथून जे सुरुवात झाले ना, त्यानंतर मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली र. म्हणजे मराठी मातीसाठी रामाच्या रूपाने एक वाली अवतरला आहे, तो माझा शिवबा. काही लाईन्स आहेत ते म्हणजे माझे ते एंड पॅच जे आहे, मला वाटतं ते गाऊन दाखवेल ही आधी, ते एंड पॅच जो पूर्ण आहे आपला. अंधार सरला उजळली ज्योती, राज शिवबा तुझ्या येण्यान, समशान झाली भती धरणी, पिकवी सोन तुझ्या नावान, रावळा मधला देव यो शाबूत, तुझ्याच पायी राजार, मायलेकींच्या डोईवरती, पदर हाय तुझ्या पायी र, माझ्या शिवबा राजार. सो या लाईन तुम्ही ऐकल्यात. आता त्यामुळे ह्या लाईन सगळ्या लिहिताना ना खूप होतं की ज्या लाईन्स लिहिलेल्या आहेत ना, त्या सगळ्या लाईन्स आत्ताच्या काळातसुद्धा जातात. की महाराजांमुळे हे आहे की आधी राऊळ नेस्तनाबूत होत होती, पण महाराजांमुळे ती राऊळे शाबूत आहेत. आज स्त्रियांच्या डोक्यावर जो पदर आहे तो सुद्धा महाराजांमुळे आहे, अदरवाईज आज नसतं तसं काही. सो त्या सगळ्या गोष्टी या गाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला. इवन गोंधळाच्या लाईन्स असतील त्यासुद्धा, अन्याय मातेला होता चौबाजूनी, नेस्तनाबूत केली होती राऊळे या दैत्यांनी, आणि घातलं साकड तुला तू पावली नवसाला, गोंधळ मांडीला माये भवानीचा, आणि तिने धाडीला माझ्या शिवबा राजाला. म्हणजे हे लाईन्स आहेत ना, त्याच्यामध्ये सगळं अर्थता टाकण्याचा मला प्रयत्न केला मी, आणि ते लोकांना आवडते. सो सगळ्या लाईन्समध्ये, पूर्ण गाण्यामध्ये तू सुरुवातीपासून घे शेवटपर्यंत घे, मला प्रत्येक लाईन लिहिताना सगळे जवळचे होते. आणि महाराजांना जेवढं मी समजू शकलो आहे माझ्या बालबुद्धीने, तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न नक्कीच यांना केलेला आहे. म्हणजे महाराजांना पूर्णपणे आत्मसात करणं हे कोणाला शक्य नाही आहे, आणि त्यांच्याबद्दल आपण जेवढं जाणू तेवढं कमीच आहे. त्याच्यामुळे जेवढं माझ्या बुद्धीला जेवढं महाराज कळाले, तेवढं सगळं मी टाकण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला गाण्यात.